सो बघू शकता आता जस्ट निघणार आहेत आणि संदीप सर मुलाखत देतात TV 9ला. यशस्वी नौकर या ठिकाणी कोकणनगर. सो हे गाईज गुड मॉर्निंग, अर्ली गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 होत आलेत आणि आज आहे दहीहंडीचा दिवस. सो हा एक दिवस मला खूप आवडतो. मी भले दहीहंडी म्हणजे ॲक्च्युअल खेळायला जात नाही, पण दहीहंडी बघण्या आणि तो ब्लॉग शूट करणं खूप मजा येते. आणि गेल्या वर्षी जसं आपण ब्लॉग शूट केला होता जय जवानच्या दहीहंडीचा संपूर्ण तो दिवस, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, तसंच यावर्षी पण आपण ट्राय करणार आहोत. पाऊस भरला आहे आता, तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली पूर्ण असं इकडे असं ढग आले आहेत. सो आज पण पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत. सो आपण क्लीन शीटर वगैरे सगळे घेऊन जाणार आहोत. आता सकाळचे 6:30 आहेत. आपण आता निघणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपण आय थिंक 1-1.5 तासात जोगेश्वरीला पोहोचू. म्हणजे जिथे जेवणची प्रॅक्टिस असते तिथून ते लोक निघतील ठाण्यासाठी. सो हा संपूर्ण एकंदरीत आज दिवसभराचा प्रवास आपण या ब्लॉगमध्ये शूट करणार आहोत. सो चला तर जाऊया, जास्त वेळ जे घालवता निघूया जय जवानच्या प्रॅक्टिस नाही, आज जय जवानची दहीहंडी किती जर लावतात ते लोक. हे 9 तर लावतातच, पण 10वा तर पण आज लावतात का नाही हेच बघायचं. सो चला तर, बोल बजरंग बली की जय. सो हे गाईज आता जस्ट माझ्या मागे बघू शकता, हे आहे फाउंटन हॉटेल. आणि आत्ता जस्ट मी ब्रिज क्रॉस केला आहे, म्हणजे आपला हा जो खाडीचा ब्रिज आहे तो. सो आता सकाळचे 7:15 झाले आहेत आणि आय थिंक पाऊण तासात मी इकडे आलो. रस्ते खूपच खराब आहेत. आपला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे तुम्हाला माहितीच आहे, खूपच खराब आहे. सांभाळून चालवा तुम्ही पण गाडी. मी पण खूप हळू आलो आणि थोडासा प्रॉब्लेम होता गाडीमध्ये कधी, पण आय होप व्यवस्थित सगळं होईल. आणि आता मला वाटतं अर्धा-पाऊण तासात आणखी मी 8 वाजेपर्यंत पोहोचेन जोगेश्वरीला, म्हणजे जय जवानच्या प्रॅक्टिसच्या इकडे, शिवटेकडीच्या इकडे. सो चला तर जाऊया. जास्त वेळ आपल्याला टाईमपास इथं नाही करायचं आहे. मी जस्ट म्हटलं आता थोडंसं एक जस्ट ब्रेक घेऊया 2 मिनटं आणि म्हटलं तुम्हाला दाखवूया आपण कुठे पोहोचलो आहे. सो बघू शकता हे मागे फाउंटन हॉटेल. आणि आता निघालो आहे मी जय जवानच्या प्रॅक्टिसच्या इकडे, म्हणजे जोगेश्वरीला. आणि तिथून आपण पुढे जाणार आहोत दहीहंडीच्या सगळ्या स्पॉटवर. सो लेट्स गो. बजरंग बली की जय. सो गाईज आता आपण जोगेश्वरीला पोहोचलेलो आहोत, जय जवानच्या प्रॅक्टिस म्हणजे जिथे होते शिवटेकडीला. सो आता बघणार आहोत आपण आजचा संपूर्ण दिवसभरात जय जवानचा हा दहीहंडीचा थरार आहे. जेवढी वेळ जाणार तुझी खेळाडूच्या पाठीवर सादर राहा. ज्यांना व्यवस्थित पुढे अगदी काही मार्क्स करायला लागतात व्यवस्थित घेऊन येतील अशी तुझ्याकडनं आशा वाटतो. जशी या मैदानात जशी पोरं आपली खेळते आहेत तशीच आपली पोरं खेळली पाहिजे. जसा आपला तुझा विजय होतो तसा तुझा विजय व्हायला पाहिजे. अख्ख्या एरियामध्ये कुठे जातील की आपल्याला तुझा विजय भेटा लावून येशील अशी तुझ्याकडनं आशा वाटते. जय महाराजा जागवाल्या, जय बजरंग बली की. फायनली सगळी तयारी झालेली आहे आणि आता थोड्या वेळातच जय जवान मंडळ निघेल तयारीसाठी. आता 9 वाजून झाले सकाळचे आणि आता पहिली मानाची
जवानची अंडी जय जवानच्या एरियामधली म्हणजे त्यांच्या मंडळातली अंडी फोडून ते लोक निघतील आता ठाण्याकडे. राऊंड झाल्यानंतर लवकर बसमध्ये बसायचं आहे. आता अंडी फोडून झाल्यानंतर सगळे आता बसमध्ये बसायला चालले आहेत आणि एक 10 मिनिटात सगळे आता निघतील ठाण्यासाठी. सो बघू शकता आता जस्ट निघणार आहेत आणि संदीप सर मुलाखत देतात TV9ला. सो हेच ही 2024ची 2023ची ट्रॉफी आहे आणि तिकडे 2024ची. सो चला तर पाया पडून हनुमंताला आपण निघूया आता दहीहंडीसाठी. सो संदीप सरांचा आशीर्वाद घेऊन सगळं संपूर्ण मंडळ आता निघालं आहे दहीहंडीकडे पहिला प्रयत्न करण्यासाठी ठाण्या साईडला. बघूया ठाणा की भांडूप, पण बघू शकता गर्दी जय जवानची. गाईज इकडे राजापूरहून आलेलं महिला गोविंदा पथक शिवशक्ती 6 तराचा सेकंड टाइम प्रयत्न करतात आहे. पूर्वेश सरनाईक यांच्या संस्कृतीची हंडी यामध्ये ठाण्याला नंबर प्रमाणे एका रेषेत तुम्हाला आपण ते सात दृश्य पाहूया. तिथे 3-1. मानलं या महिलांना मानलंय. सावकाश पण सुरुवात असावी तर कशी असावी, ती अशी असावी. कडक सलामी 7 थरांची कडक सलामी दिलेली आहे. कॉपरला पण सांभाळायचंय. त्यानंतर शिवशक्ती तुम्ही अँकरकडे पाठवायचा. गोविंदा कुठे? गोविंदा 8 तराची सलामी. अतिशय सुंदर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 क्या बात आहे. 8 तराचा. सावकाश सांभाळून घ्यायचं गोविंदांना. क्या बात आहे. जरा होऊ दे म्युझिक डीजे. जोगेश्वरीचा कोकण नगर गोविंदा पथक 9 थरांसाठी प्रयत्न करत आहे. पुन्हा एकदा लेट्स सी.
11 वर्ष वाट पाहिली त्यांनी. 2011 मध्ये ते इथे आले होते, 13 मध्ये ते इथे आले होते आणि त्याच्यानंतर 11 वर्ष वाट पाहिल्यानंतर 8 थर त्यांनी रचलेले आहेत. संभाजी क्रीडा मंडळ संस्कृतीची दहीहंडी ही मानाची ट्रॉफी तुम्हाला दिली जाते आणि आम्ही वाट पाहतोय तुमची प्रो गोविंदामध्ये. नक्कीच असा सराव थराचा प्रयत्न. यशस्वी नवथर या ठिकाणी कोकणनगर. आरामात, काही घाई करू नका, एकदम कडक आहे. हरकत नाही, आरामात उतरा. लागले 7 थर लागले तुमचे. या खाली उतरा, आरामात खाली उतरा. आता व्यवस्थित खाली उतरा, काही घाई करू नका. त्यानंतर शेवटला देणार असते आपण प्रो गोविंदामध्ये सेंट्रल मुंबई वरून आमच्या या ओम ब्रह्मांडसाई गोविंद पथकाने सहभाग घेतला होता. पलेडियम ग्रुपच्या वतीनं हो 8 थर जय मल्हार. हळू उतरा, काही करू नका. सांघिक खेळाचा प्रतीक आपल्याला बघायला मिळालाय. म्हणजे तो प्रॉपर हार्नेसवर होता पण त्याने त्याच्या खर्चही सांभाळलाय. तुम्हीच जय मल्हार गोविंद पथक तुम्हीच म्हणत होतात आम्हाला हार्नेस नको, पण तुमच्या या गोविंद पथकाला हार्नेसमुळे 8व्या थराचा गोविंद आणि 7व्या थराचा गोविंद दोघांना या हार्नेसनीच वाचवलं हे लक्षात ठेवा. येस एक्झॅक्ट. आणि याच्यामुळे 7 थर असून द्या किंवा 9 थर असून द्या किंवा 8 थर असून द्या, हार्नेस शिवाय गोविंदा आपण खेळून देणार नाही. ह्याची सुद्धा डीजे मुल्ला का जिक्र भी आने लगा जो जिहाद के नाम पर लोगों को उकसाता था. ये जानते हुए कि सिर्फ सिख ही थे जिन्होंने अफगानों को भारत से भगाया था, अंग्रेजों ने उनका सहारा लिया. 1890 के दशक में इसे डरपोक पैदा होते हैं. आज जवाब देने का वक्त आ गया. हमने तब जाके सर पे केसरी बांधने का हक मिला हमें. आज जब मैं इसे सजा के बतौर दुश्मनों के येतातच नंतर जीवानिशी मारतात. शिक्षा व्हायचं लांब फक्त कॅन्डल मार्च चालतात. अत्याचार होतो 10 मिनिटात, अत्याचार होतो 10 मिनिटात, नंतर 10 वर्ष न्यायाची वाट पाहावं लागतं. न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच सांगावं लागतं. शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही, शिवराज्याचे फक्त धडे वाचले, त्यातून धडा तर आम्ही काही घेतलाच नाही. शिवशाहीचा विचार चांगला पण लोकशाहीला पेललाच नाही. वाईट वाटतं महाराज. अहो पण नुसतंच वाईट वाटत पेपर मधल्या बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यामध्ये दाटतं. महाराज आज पुन्हा तुमचा अवतार आम्हा बायकांना हवाय. तिथल्या तिथे फैसला दे असा शासक आम्हाला हवाय. आपण सहयोग क्रीडा मंडळाची 8 थराची सलामी बघतोय. 8 थरांची सलामी.
काळजी घ्या. फायनली पुन्हा एकदा उपनगरचा राजा म्हणजेच जय जवानचा संघ आलेला आहे आणि मी पुन्हा एकदा त्या मंडळात सहभागी झालेलो आहे. लकी मॅस्कॉट म्हणून आज एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर आज एक वेगळा विश्वविक्रम जय जवान गोविंदा पथकाच्या वतीनं केला जाईल एवढं आज हे आपल्या सगळ्या समोर सांगत आहे. मी संदीप डेव्हिड सगळ्यांना विनंती करतो, जर आपण तयार असाल तर आपण सुरू करता येईल आपल्याला. आता पहिले जय जवान गोविंदा. हर हर बोल बजरंग, बोल बजरंग. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण सकाळपासून गोविंदा सगळे आनंद उत्सव साजरा करतोय आणि सगळीकडे आपण दहीहंडी फोडताना आपण पाहतोय. मला पण मगाशी आठवण आली, लहानपणी आम्ही पण असे थर लावून हट्या फोडायचा. आता त्या तुम्ही फोडताय, तुम्हाला शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. आता कदाचित विश्वविक्रम होणार आहे. 10व्या थरासाठी प्रयत्न जय जवानतर्फे. इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यासमोर रॅम्पवर आहे, प्लीज खाली बसा. सगळ्यांना विनंती, प्लीज खाली बसायचं. सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया कॅमेरामॅन सर्व खाली. आता संध्याकाळच्या ना 6 वाजत आलेत आणि जय जवानच्या मंडळाला मी पुन्हा एकदा भेटलो. जसं मी सकाळी बाईक बंद पडल्यामुळे भेटू नसतो शकलो. म्हणजे पहिले त्यांचे 1-2 ट्राय बघायलाच नाही भेटले, जे त्यांनी 9 तराचे ट्राय केले भांडुपला आणि विक्रोळीला वगैरे. सो संस्कृतीच्या अंडीमध्ये मी डायरेक्ट आलेलो वर्तकनगरला आणि वर्तकनगरमध्ये आता जय जवानचे ट्राय बघितले. तिथे त्यांच्या 10 तराचे 3 ट्राय होते, पण ते 3ही ट्राय फसले, झाले नाही. आणि आता चाललेत ते लोक ब्रेक घेऊन, म्हणजे लंचचा ब्रेक घेऊन ह्याला अविनाश जाधवच्या हंडीला. आणि तिथे आपण बघणार होतो अविनाश जाधवच्या हंडीमध्ये किती थर लावत आहे जय जवान, 10 तर की 9 तर. सो लेट्स गो, जाऊया जय जवान सोबत अविनाश सरांच्या हंडीला. सो गाईज आता आपण मनसेच्या हंडीजवळ आलो आहे, अविनाश जाधव सरांच्या हंडीच्या इथे भगवती ग्राउंड. आणि जय जवानवाले पण जस्ट पोचतात आहे आता इथे. सो इथे मला वाटतं जय जवान पुन्हा एकदा ट्राय करले 10 थरांसाठी. बघूया 9 की 10 तर होतोय का नाही आज विश्वविक्रम, नवीन विश्वविक्रम.
आहे